निकालच लागणं. कसं काय लागणं का? लागलाय आणि सांगणं ती आम्हाला. नमस्कार, भारतीय स्टेट बैंक के संपर्क केंद्र में आपका स्वागत है. मराठीसाठी एक दाबा. SBI मध्ये आपलं स्वागत आहे. मी अनुश्री आपली काय सहायता करू शकते? मॅडम आधी त्या निकिता मॅडमनं उचलील होता फोन. जी बोला. निकिता मॅडम त्यानं कट केला फोन. मी काहीच नाही, फक्त हॅलो बोललो तर कट केला. आमच्याद्वारे कॉल डिस्कनेक्ट नाही केला जात सर. होऊ शकते काही टेक्निकल इश्यूमुळे कॉल आपला डिस्कनेक्ट केला असेल. आता मी बघा गावाकडून बोलतोय, खेड्यात राहतो. आम्हाला नंबर फिंबर भेटत नाही. हे काय झालंय, आम्ही शेताकडं आणि ते बायकोल ठुलंय शिकायला. हॅलो, बोला सर, ऐकत आहे. तिनं दिली बघा ती SBI ची कोणती ती आहे ना कोणती तरी परीक्षा, तर 3 महिने झालं म्हणे निकालच लागणं. माहिती कशाबद्दल हवी आहे ते करू शकते का? ती कोणती SBI च्या परीक्षेचा निकाल लागला का नाही? माफी असाय सर, पण त्या रिगार्डिंग आमच्याकडे कोणती काही डिटेल्स नाही आहे. मग कोणाला विचारायचं, त्याचा नंबर तरी द्या. तुमचा कोण आहे मेन अध्यक्ष? नियरेस्ट SBI किंवा ब्रांच व्हिजिट करू शकता सर आपण, पण काही असे रिझल्ट रिगार्डिंग आमच्याकडे काही कन्फर्मेशन नाही आहे. ऐकून घ्या ना तुम्ही. हॅलो, जी ऐकून घ्या ना. आम्हाला शिक्षण नाही म्हणून तुम्ही असं करता का? माफी असाय सर, फक्त मी अकाउंटची डिटेल्स आपल्याला इथून प्रोव्हाइड करू शकते. जे आपण रिझल्ट म्हणत आहे त्या रिगार्डिंग आमच्याकडे काही डिटेल्स नाही राहत. मी फक्त अकाउंटची डिटेल्स चेक करून सांगू शकते आपल्याला. आणि आम्हाला बँकवाले म्हणले ह्या नंबरवर फोन लावा म्हणून. त्यानं नंबर दाखविला, घेतला आम्ही लावलाय मग. नाही सर, असे काही रिझल्ट रिगार्डिंग आमच्याकडे काही डिटेल्स नाही दिली आहे. हो, मग कोणाकडे जावं लागेल ते सांगा, आम्ही तिथं जातो तर. हॅलो, प्रतीक्षा करा. माफी असाय सर, आमच्याद्वारे नाही चेक केला जात. नियद्या आपण ब्रांचला व्हिजिट करा किंवा ब्रांचच्या नोटीस बोर्डवर लोकल हेड ऑफिसरचा नंबर मिळेल, आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. या रिगार्डिंग आमच्याकडे काही कन्फर्मेशन नाही आहे. म्हणजे ते तुमचा ह्याचा शाखेचा काय म्हणते ते असतंय त्याच्यापेक्षा मोठा कोणी असतंय का जिल्ह्याचा? हां, तर त्यांचा नंबर आपल्याला ब्रांचच्या नोटीस बोर्डवर मिळेल. त्यानंच सांगितलं हे बाहेर नोट ह्याच्यावर म्हणजे ते प्रिंटेड होतं काहीतरी, त्याच्यावर नंबर लिहिलेला होता. ते नंबर लावला मी, तर ते कोण निकिता मॅडमनं तर काय ऐकायच्या आधीच कट करून टाकला. आम्ही शिकलो नाहीत म्हणून. माफी असाय सर, पण त्या रिझल्ट रिगार्डिंग आमच्याकडे काही डिटेल्स नाही आहेत. निवेदन आपण ब्रांचला व्हिजिट करा, तिथून माहिती मिळवून देणार किंवा नोडल ऑफिसरचा नंबर प्रोव्हाइड करते, तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर पाठवा. नंबर आहे 022 हे काय म्हणते मराठीत सांगता का? 022 022 226 दोन वेळेस 6 का 2-6? 26 हा 2-6 44 44 5124 51 24. 24. हे कोणाचा नंबर आहे मॅडम? नोडल ऑफिसरचा नंबर आहे, यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. बरं, ते सांगतील का मग? जे आपण एकदा कॉन्टॅक्ट करू शकता सर, कन्फर्मेशन नाही देऊ शकत किंवा ब्रांचला व्हिजिट करू शकता. बरं. मॅडम लय धन्यवाद. बरं ते एकदा तुमच्या आकारानं बघता आलं तर बघा की बरं. सर, जर डिटेल्स दाखवली असती तर मी आपल्याला सांगितली असती, पण रिझल्ट रिगार्डिंग आमच्याकडून ती काही माहिती नाही दिली जात. मी अकाउंटची डिटेल्स आपल्याला इथून प्रोव्हाइड करू शकते. काही रिझल्ट रिगार्डिंग माहिती नाही देऊ शकत. बरं. जाऊ द्या. या कधी आलात परभणीला तर. आपलं मोठं शेत आहे. अन्य काय माहिती हवी आहे? नाही, काय नाही पाहिजे माहिती. आपल्याला एक थोडीशी विनंती करत आहे. जेव्हा मी आपला कॉल आमच्या रेकॉर्ड सिस्टमला ट्रान्सफर करेल, तर आमची सेवा सुधारण्यासाठी तिथे आपला अभिप्राय शेअर करा. कॉल ट्रान्सफर करून देत आहे रेकॉर्ड पण सिस्टमवर, मॅडम यामध्ये 4 सर्वोत्तमसाठी आहे. भेटलीच नाही ना. तर एक असमाधानासाठी SBI ला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.